बातमी बीडमधून आहे। बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना यावर्षी मिरची लागवडीमधून चांगलं उत्पन्न मिळालंय। अर्ध्या एकरामध्ये शेतकऱ्याला 3 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। दरम्यान थेट शेतातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। पाहूया। बीड जिल्ह्यामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी जे आहे ते मिरचीची देखील लागवड केली होती आणि या मिरची मधून चांगलं उत्पन्न देखील मिळालेले। पाऊस जरी चांगला असला तर पाहू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहू शकता या ठिकाणी मोठा प्लॉट आहे आणि या प्लॉटवरती मिरचीची लागवड केली होती आणि या ठिकाणी चांगलं उत्पन्न सुद्धा शेतकऱ्यांना मिळाल्याचं पाहायला मिळतंय। जी लागण जी आहे ती मोठ्या प्रमाणात झालेली आहे। पाऊस जरी जास्त असला तरी या ठिकाणी शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळालेलं आहे। किती फायदा झालेला आहे शेतकऱ्याला त्याच्याकडून जाणून घ्या। खरं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पिकाचं, पण मिरचीला चांगलं उत्पन्न मिळालंय। मिरची चांगली लागलेली आहे। किती उत्पन्न मिळालं? शेवटपर्यंत आपल्याला 6 टन निघलेली आहे। तर आता कमीत कमी आपले 1.5 लाख रुपये झालेले आहेत। आता बी नाही का सध्या नाही का 30 रुपये 40 रुपये भाव सध्या आहे। तर अजून बी कमीत कमी आपल्याला 50-60 हजाराची फिक्स होईल अजून। शेतकरी आहे आणि जर अशा पद्धतीने शेती केली, योग्य व्यवस्थापन असला आणि बाजार भाव जर मिळाला तर अर्ध्या एकरामध्ये 2 ते 3 लाखापर्यंत देखील उत्पन्न मिळू शकतं असा विश्वास शेतकऱ्याला आहे। काही उत्पन्न त्याला मिळालंय, अजूनही उत्पन्न मिळण्याची त्याला जी आहे ती आशा आहे। विष्णू बुर्गेजी, 24 तास, बीड। आणि आता वाशिममध्ये जाणार आहोत। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड, मंगळूरपीर मध्ये सोयाबीन कापणीला सुरुवात झाली आहे। परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे यंदा उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवली जाते। राहिलेल्या सोयाबीनची कापणी आणि काढणी ही शेतकऱ्यांकडून आता केली जाते। दरम्यान याचा शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी। पाहूयात। वाशिम जिल्ह्यामध्ये खरीपाच्या हंगामात सर्वाधिक सोयाबीनचा पेरा केला जातो आणि सोयाबीनचा आता हंगाम सुरू झालेला आहे आणि सोयाबीन कापणी आणि जमा करण्याची लगबग शेतकऱ्याची सुरू झालेली आहे। आपण बघू शकतो हे शेतकरी सध्या सोयाबीन कापून सोयाबीनची जमा करत आहेत आणि ही लगबग शेतकऱ्यांची चालू आहे। एकंदरीतच सुरुवातीला अगोदर सोयाबीनचे पीक चांगले बहरले होते, मात्र जे मागील महिन्याभरापासून जो पाऊस कोसळत आहे त्यामुळं सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल झालेले आहेत। याचा सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसलेला आहे। आता काढणी सुरू झालेली आहे। नेमकं कशा स्वरूपाचं उत्पन्न शेतकऱ्यांना होत आहे, आपल्यासोबत काही शेतकरी त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगताल दादा, कशा स्वरूपाचा उतारा सोयाबीन मधून मिळत आहे? उतार तर दूरच राहिला, पण या अतिवृष्टीचा फार मोठा शेतकऱ्यांना आम्हाला फटका बसलेला आहे आणि पुढं पेरणी आता जी रब्बीची करायची आहे हे डोळ्यासमोर मोठं संकट आहे। तर तरी एक आमचं सरकारला मागणं आहे शेतकऱ्याच्या वतीनं की शेतकऱ्याला थोडीफार मदत केली पाहिजे शासनाने। सोयाबीनचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालेलं आहे अतिवृष्टीमुळं, त्यामुळं बळीराजा पुरते हातबल झालेले आहे। आता समोर रब्बीचं पेरा करायचा आहे, त्यामुळं हा पेरणी करायची कशी असा प्रश्न सुद्धा शेतकऱ्यासमोर उभा ठाकलेला आहे। त्यामुळं गरज आहे ती आता शासनाच्या मदतीची। गणेश मोळे, झी मीडिया, वाशिम। अतिवृष्टी आणि मुसळधार पावसामुळे नांदेड जिल्ह्यामध्ये फळबागांचं मोठं नुकसान झालंय। बिलोली तालुक्यामध्ये मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसलेला आहे। वादळी वाऱ्यामुळे मोसंबी गळून पडलेली आहे, तर काही ठिकाणी मोसंबी पिवळी पडली आहे। दरम्यान प्रशासनानं मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी करत आहेत। अतोनात पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे। आतापर्यंत बघितलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये हा प्लॉट माझा 10 लाख रुपये किंवा 7-8 लाख रुपयेपर्यंतचा होता, पण यावर्षी अत्यंत पावसामुळे प्रचंड नुकसान होऊन अतोनात पपयाची गळ होत आहे। त्याचबरोबर एकाही पपयाच्या झाडावर म्हणजे पानं राहिलेली नाही, छत्री म्हणजे नाही आहे त्या झाडाला। तर सातत्याच्या हवामान बदलामुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे। मावळची सूर्यफूल शेती बहरलेली आहे। महिला शेतकरी सीमा जाधव यांनी 10 गुंठ्यामध्ये सूर्यफुलाच्या शेतीचा प्रयोग केला। सध्या दसरा दिवाळीचा हंगाम असल्यामुळे या फुलांना मोठी मागणी आहे आणि त्यामुळे चांगलं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे। मी आत्ताही डेकोरेशनचे जे सूर्यफूल असतात त्याची लागवड 10 गुंठे क्षेत्रावरती केलेली आहे। ह्या सूर्यफुलाला दसरा, दिवाळी, नवरात्र, गणपती किंवा आपला लग्न सीझन जो असेल याच्यामध्ये चांगला भाव मिळतो आणि सध्या आत्ता माझी सूर्यफूल
चालू झालेले आहेत आणि प्रत्येक बंचला मला 100 ते 150 असा भाव मिळतोय. यवतमाळ जिल्ह्यामध्ये सोयाबीन काढणीला सुरुवात झालेली आहे. यावेळी सोयाबीनची उगवण क्षमता आणि गुणवत्ता ही चांगली राहावी यासाठी पिकांची काळजी घेण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिलाय. आधुनिक यंत्रांचा वापर करून सोयाबीन काढणी करण्यात येते. यंदा चांगलं उत्पन्न येणार अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये कापसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी चिंतेमध्ये सापडलेला आहे. तांबेरा रोगामुळे कापसाच्या झाडांची पानगळ सुरू झाली असून बोंड सुद्धा आता लाल पडली आहे. त्यामुळे यंदा कापसाचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे. धुळे आणि नंदुरबारमध्ये चांगला पाऊस झाल्यामुळे नदी नाल्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली आहे. बोरवेल ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्याला रब्बी हंगामासाठी पुरेसं पाणी उपलब्ध होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पिकांची आणेवारी 60% वर आहे जाहीर करण्यात आलेली आहे. अतिवृष्टी आणि रोगांमुळे पीक परिस्थिती नाजूक असतानाही महसूल विभागाकडून पीक परिस्थिती उत्तम असल्याचा अहवाल सादर झाला. आणेवारीवरून पीक परिस्थिती कशी आहे याचा अंदाज येतोय. पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार.